इच्छुक संघांनी सहभाग घ्यायचा असेल तर आपण संपर्क साधायचा आहे बादशाह लोन पिंपळगर संघाशी त्यांचे जे मेंबर्स आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट अँड यूट्यूब वरून प्रसारित केली जाणार आहे अगदी बरोबर या संघटनेची ही 7वी स्पर्धा असेल मास्टर 40+ राजू पाटील एकंदरीत मला भिवंडी तालुक्यामध्ये आपण खूप स्पर्धांमध्ये समालोचन केलेलं आहे मात्र डिसिप्लिन्स ही संघटना बघायला मिळते शिस्तबद्ध अशी संघटना आहे काय म्हणशील याविषयी अगदी बरोबर आपण भरपूर असे समालोचन करतोय स्कोरिंग करतोय गेले 14 ते 15 वर्षामध्ये मात्र या संघटनेमध्ये शिस्तबद्ध आणि लयबद्ध सर्व आपल्याला बघायला मिळते आपण कित्येक यांचे मेगा इव्हेंट करतोय बरोबर आपण सांगितलं भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर आउट ऑफ भिवंडीमध्ये जाऊन देखील आपण खूप समालोचन केलेलं आहे आणि खूप स्पर्धा अनुभवलेल्या आहेत बघितलेल्या आहेत जवळून क्रिकेट बघितलेलं आहे मात्र ही जी संघटना आहे खरोखरच मी उल्लेख करेन या संघटनेचा चांगली शिस्तबद्ध अशी संघटना आहे आणि कुठलाही क्रीडा प्रकार म्हटला तर शिस्त डिसिप्लिन्स खूप महत्त्वाची असते राजू पाटील अगदी बरोबर 6 ते 7 संघटना आहेत भिवंडीमध्ये त्यामध्ये BC4 BCA त्यानंतर जुनी 40 त्यानंतर नवीन 40 त्यानंतर मास्टर 40 त्यानंतर अंडर 19 त्यानंतर अंडर 22 अशा 6 ते 7 संघटना आहेत मात्र जे डिसिप्लिनची शिस्तप्रिय आपल्याला शिस्तपणा जो बघायला मिळतो तो म्हणजे फक्त आणि फक्त मास्टर 40 या संघटनेमध्येच ॲब्सोल्युटली टू राजू पाटील तुझ्या मताशी मी सहमत आहे पंचांचा इशारा येते सामना सुरू होण्याचा पहिलंच षटक आणि पहिलाच चेंडू घेऊन येईल तो गोलंदाज चेतन चेंडूला बॅकफुटर देऊन कट केलेला आहे शिवाजी याने क्षेत्ररक्षक थांबल होते तिथे त्याचा फायदा घेतलेला आहे शिवाजी याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत पहिल्याच चेंडूवर 2 धावा खातं खोलतोय संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे 2 धावसंख्येनिशी आणि या संघटनेचा जर आपण खास करून आवर्जून उल्लेख करावा तर सर्व संघांना जेवणाची उत्तम सोय असते त्यानंतर सामना हरला किंवा जिंकला हस्तांदोलन करतात हे खूप महत्त्वाचं आणि गिफ्ट देखील दिली जाते हे देखील चांगला उपक्रम या संघटनेचा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि राजू पाटील या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर जयदुर्गा मास्टर 40+ क्रिकेट संघ सुरई धर्मवीर चषक 2020 मध्ये या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर शिवसेना युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून दोन्ही दिवस भोजनाची उत्तम व्यवस्था देखील आहे सर्व संघांना पंचांचा षटकाराचा इशारा येते फेवरेट स्ट्रोक होता शिवाजी याचा लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा स्ट्रेट फटका खेळला होता स्टँडिंग डिलिव्हर स्ट्रोक बघायला मिळाला धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 9 उत्कृष्ट फलंदाज आहे शिवाजी तब्बल 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावर आहे या चालू हंगामामध्ये चेंडू हवेमध्ये बघूया अप्रतिम झेल कॅचेस विनिंग द मॅचेस दिनेश याने झेल टिपलेला आहे बिग विकेट बिग ब्लो शिवाजी इज गॉन जो 3 वेळा सिरीज मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला या चालू सीझन मध्ये तोच शिवाजी बाद होते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला सर्वात जास्त मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा भारताचा लाडका महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 15 वेळा हा अवॉर्ड पटकावलेला आहे या महान खेळाडूंनी आणि या मास्टर 40+ संघटनेचा हा लोगो आहे तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सिम्बॉल आहे या संघटनेचा बरोबर एकमेव असा खेळाडू जगामधला की ज्याला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे खेळामध्ये बरोबर आणि हा पुरस्कार 4 फेब्रुवारी 2014 ला दिला होता राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे शुभ हस्ते आणि ती व्यक्ती होती 43वी ज्याला भारतरत्न पुरस्कार दिला
मेंबर ऑफ पार्लिमेंट खासदार पद देखील प्राप्त झालं होतं तेंडुलकर याला. त्यानंतर सेंचुरी शतकांचं शतक ठोकणारा जगामधला महान खेळाडू सचिन तेंडुलकर. बघा स्पर्धेची नियमावली तुम्हाला नियम माहीत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण गार्ड चेंज केला त्याबद्दल 2 धावांची पेनल्टी इथे नटराज खारबाव या संघाला पंचांनी घोषित केलेली आहे. बरोबर लाईव्ह टेलिकास्ट आहे मैदानामध्ये. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे सन्माननीय श्री मयूरजी तांडेल वाशी कराबेगाव. आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू इनसाइड आउटचा फटका. व्हाट अ शॉट. चेंडू मात्र एका टप्प्यानिशी सीमा रेषेच्या बाहेर. गुड शॉट फॉर रन्स. असंख्य वाढते धावपलकर 13. अतिशय जबरदस्त फटका बघायला मिळाला. संदीप याच्या बॅट मधून निघालेला हा अप्रतिम चौकार. संदीप याने चौकारण्याशी अकाउंट ओपन केलेले. शिवाजी हा बाद झाला वैयक्तिक 8 धावांवर. त्यानंतर संदीप दर्शन ही जोडी खेळपट्टीवर आहे नटराज खारबाव संघाची. मित्रांनो आज आपण पाहतोय सर्वांचे लाडके ग्रामीण सम्राट ठाणे जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती सन्माननीय श्री बाळ्यामामा सर्वांचे लाडके अर्थातच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाचं औचित्य साधूनच अगदी थाटामाटात जल्लोषात या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ते जयदुर्गा मास्टर बॉडी प्लस क्रिकेट संघ सुरई धर्मवीर चषक 2020 या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर मुख्य आयोजक आहेत ते युवा नेते शिवसेना नितीन पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चेंडू मात्र एका टप्प्यानिशी शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आढळतोय. 1 धाव त्यावर पूर्ण करतोय संदीप. संदीप पोहोचतो 5 धावांवर. नटराज खारबाव संघाची धावसंख्या धावपलकावर 14. सध्या रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे नटराज खारबाव संघ. अतिशय चांगला चेंडू होता. फ्लायटेड डिलिव्हरी निमंत्रण दिलं होतं फटका खेळण्यासाठी. टर्न बघायला मिळतं आणि टर्न मध्ये चकित केलेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नटराज खारबाव संघाची धावसंख्या धावपलकावर एका गाडीच्या मोबदल्यात 14 धावा. जयदुर्गा मास्टर बोटी प्लस क्रिकेट संघ सुरई यांच्या वतीनं ग्रामीण सम्राट बाल्यामामा तसेच भिवंडी ग्रामीण कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतोय की बाल्यामामा यांना उदंड आयुष्य लाभो.
अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय आणि उत्तरोत्तर चांगली प्रगती करत राहो. अगदी बरोबर. हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपली कर्तृत्वाची स्वामी जिवाल्याचे वृद्धिगत व्हावी मनाची नाती. दरम्यान आपण व्यासपीठावर जाऊया. आमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान वाशी करावे गावचे सन्मान्य श्री मयूरजी तांडेल साहेब उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. शिवसेना शाखा प्रमुख सुरेश काथोड पाटील मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान करायचा आपल्या शुभ हस्ते. मित्रांनो आपण पाहतोय एकविरा पिंपळनेर जय हिंद गायकवाड फॅम टीम आहे. सुरेश दुसरे षटक. उलटा चेंडू बीमार चेंडूची फेकी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. नो बॉलचा इशारा येतो पंचांचा. गुड डिसिजन. बीमार चेंडू हाईट बॉल टाकला होता. पाहतो आपण 1+2 3 धावा एकंदरीत मिळणार आहे. यानंतर ते चेंडू असेल उघडा डोले पहा नीट 3 हिट. धावसंख्या धावपलकावर वाढते वेगाने वाढते 17. पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायरच्या जी बेस्ट जज खराब चेंडू बघायला मिळते. स्वेअर गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या धावपलकावर वाढते 18. फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. निश्चितच पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू वेगवान चेंडू खाली राहणारा चेंडू साप चकित केलेला फलंदाजाला वेगाने. संदीप बीट होते. बाकीचं काम यष्टीरक्षक किरण आहे स्टंपच्या मागे. चेंडूला अडवतोय. धावसंख्या कायम धावपलकावर स्थिर आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन फाईन डिलिव्हरी सेम डिलिव्हरी बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे 18 धावा. आता मात्र चांगल्या स्पॉटवर गोलंदाजी करताना गोलंदाज सुरेश चांगल्या रिदम मध्ये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टाकला. फलंदाज चकित झाला. पंचांचा बाईचा इशारा येते. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 19 धावा. स्वच्छ सूर्यप्रकाश वातावरण कुलकुल क्लायमेट मात्र हॉट क्रिकेट आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राजू पाटील बघायला मिळते सुरेशची. अगदी बरोबर. जर वातावरणात आपण बघितलं तर कमाल तापमान 24 सेल्सिअस किमान कमीत कमी 17 सेल्सिअस आपण बघते. 2 दिवस थंडी वाढलेली आहे. हे मुंबईचं क्लायमेट महाराष्ट्राचं क्लायमेट. सुरेश कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कटचा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगली टिचून भेदक गोलंदाजी बघायला मिळते सुरेश द्वारा. पहिल्या षटकाच्या मानाने अतिशय चांगली गोलंदाजी करताना सुरेश याला पाहतोय. चेंडूला शॉर्टम पूल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप मध्ये. किरण चेंडूला अडवते फेक करते. धावबादची संधी होती आणि मात्र त्यावर 2 धाव पूर्ण करते दर्शन. 2 बंधू खेळताना दिसत आहेत नटराज खारबाव संघामध्ये दर्शन आणि शिवाजी मडवी. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 21. फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली नियंत्रित गोलंदाजी सुरेश यांनी केली दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चेतन महागडा ठरला. 14 धावा खर्च केल्या. मात्र एक महत्वपूर्ण गडी बाद करून दिलं आपल्या संघाला. ते शिवाजीच्या रूपामध्ये झेल टिपला होता दिनेश याने संघाचा संघनायक. ऐतिहासिक मैदान आहे मित्रांनो. ह्याच मैदानावर आपण बघितले कित्येक महान खेळाडू ह्या मैदानाला भेट देऊन गेले क्रिकेट खेळले. त्यामध्ये मुंबईचा जो
आपण मुंबई इंडियन मध्ये खेळताना बघितला मुसावीर कुटे याला बघितला, हा खेळाडू येऊन गेला. दरम्यान आगमन झालेले आहे सन्मान्य श्री नगरसेवक कल्याण डोंबिवलीचे सन्मान्य श्री जयवंत भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब मी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. वेलकम 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 रिस्पेक्टेड सर. वैजनाथ तिसरं षटक कट करण्याचा प्रयत्न. व्यासपीठावर नुकतंच आगमन झालेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्मान्य श्री नगरसेवक जयवंत भोईर साहेब. मी आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. धर्मवीर चषक 2020 मध्ये जय दुर्गा मास्टर 40+ संघ सुरईच्या वतीनं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या धावपलकार वाढते 23. पाहुण्यांच्या माहितीकरिता मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे नटराज खारबाव आणि एकविरा पिंपळनेर या दोन संघांमधील हा सामना. मिस टाइम फटका हवेमध्ये सेफ लँड होते. डीप मिडॉनला चेंडू येते. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवते दिनेश संघाचा संघनायक. 2 धावा त्यावर पूर्ण करते दर्शन. धावसंख्या वाढते धावपलकावर 25. मित्रांनो क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा, हेल्थ इज वेल्थ नारा संदेश देणारी स्पर्धा पाहते 40+ क्रिकेटचा महासंग्राम. चेंडूला उकेललाय क्षेत्ररक्षक मात्र अनिल थांबल होते तिथे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते 29. तिसरे षटक हे प्रगती पथावर आहे. 29 धावा धावपलकावर. चेंडू मात्र डावी इष्टी सोडून जाते. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावपलकावर 30. चेंडूला उकेलल्या बघूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावते. किरण चेंडूला अडवते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. OUT दर्शन इज गॉन. धावबाद. जय जय महाराष्ट्र. स्थापन झालेले आहेत. रजिस्ट्रेशन झालेले आहेत. सिनियर 40+ संघटना, न्यू 40+ संघटना आणि मास्टर 40+ संघटना. वैजनाथ बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज प्रशांत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होते. खराब चेंडू. स्क्वेअर चेंडू. दिशाहीन चेंडू होता. उजवी इष्टी सोडून जाणार आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता तो गोलंदाज वैजनाथ याने. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते 32. वैजनाथ चेंडूला स्विंग केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धमाका ब्लास्ट षटकार. हात भारी लाद भारी जमायला.
दिला होता. जैसी गेंद वैसी नसीहत, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिला होता. सीमारेषेच्या बाहेर हा गगनचुंबी षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 38. प्रशांत यांनी षटकारण्याचे अकाउंट ओपन केलेले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला तर भारताचा बाहुबली ऑफ क्रिकेटर नेहमीच षटकारण्याचे अकाउंट ओपन करायचा वीरेंद्र सेहवाग. वैजनाथ बॉलिंग मार्कवर. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला कट केलं. क्षेत्ररक्षक मात्र 2-2 पाठलाग करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बंदुकीच्या गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी चौकार. खेळ संपलेला. धावपलकावर धावा आहेत 42. पाहतोय नुकतंच आगमन झालेलं आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कल्याण डोंबिवलीचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री जयवंत भोईर साहेब, त्यानंतर इतर मान्यवरांना आपण पाहू शकता. विजयजी मस्के हे देखील उपस्थित आहेत. अग्निमाता पिंपळा संघाचे संघनायक, त्यानंतर मयूरजी तांडेल हे देखील उपस्थित आहेत. काथोडजी पाटील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक, सुरेई मनोहरजी पाटील ज्येष्ठ शिवसैनिक. सुरेई दरम्यान आपण व्यासपीठावर जाऊया. स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे प्रमुख मान्यवर उपस्थित झालेले आहेत ते जयवंत भोईर साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक साहेबांचा स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. शिवसेना शाखा प्रमुख सुरेई काथोड पाटील, मी आपणास विनंती करतोय साहेबांचा आपण सत्कार सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. शाल, बुके आणि या स्पर्धेचे एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण गौरव करायचा आहे. धन्यवाद. बघूयात आता मात्र फलंदाज धावचीत बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे फलंदाजाची. इलाका 13. पाहतोय स्पर्धेत जे आयोजन केले जयदुर्गा मास्टर 40+ क्रिकेट सुरेई या संघाने स्पर्धा आयोजित केली. धर्मवीर चषक 2020 स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. बघूया ग्रँड फिनाले चॅम्पियन संघ कोणता ठरतोय ते बघायचं. चेंडू हवेमध्ये आहे. 2-2 क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी झेपावले होते. दोघांनाही बीट करून चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. अगदी बरोबर बाळ्या मामा सर्वांचे लाडके यांचा आज वाढदिवस आहे. ठाणे जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती ठाणे जिल्हा साहेबांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. वेलकम दरम्यान आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली सन्मान्य श्री उत्तमजी म्हात्रे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
धर्मवीर चषक 2020 मध्ये संजयजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली आपले देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते. अतिशय चांगली धावगती आपल्याला बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट, चपल रनिंग बघायला मिळते. राजू पाटील 40+ क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंचे एक व्यायाम फिटनेस राखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. त्याचबरोबर एकता निर्माण होण्याचे प्रभावी माध्यम आहे क्रिकेट खेळ. काय म्हणशील याविषयी? अगदी बरोबर. दीर्घायुषीची गृह किल्ली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 40+ क्रिकेट संघटना आणि त्याचे सर्व खेळाडू. किरण चेंडू मात्र डावे एष्टी सोडून जाते. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 53. दरम्यान आपल्यापासून रजा घेतात. साहेब आपण इथं आलात आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी आपलं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय. जयदुर्गा मास्टर 40+ क्रिकेट सुरई संघ जयवंत भोईर साहेब आपण इथं आलात आमचा आनंद आपण द्विगुणित केला. आम्हाला आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो. नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. मार्कवर चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलेलाय. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर येते. क्षेत्ररक्षक वैजनाथ झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण करतो त्यावर फलंदाज प्रशांत. बघूया हा ना होताना फलंदाज धावचित बाद. छप्पन्न 57 धावांचं लक्ष्य आहे. 57 धावांचं लक्ष्य आहे. तर यानंतर सामना होणार आहे गावदेवी पूर्ण आणि बीर तानाजी दापडे. बीर तानाजी दापडे संघाचा संघनायक आणि गावदेवी पूर्ण संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. बीर तानाजी दापडे संघाचे संघनायक गोरख पाटील उपस्थित आहेत. गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक बबनी तडकर आपण यायचे आहे नाणेफेक करण्यासाठी. गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक मी मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहण्यापूर्वी गावदेवी पूर्ण संघाचे संघनायक या आपण लवकरात लवकर.
गावदेवी पूर्णा संघाचा संघनायक बबन इताडकर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे आहे. नाणेफेक करण्यासाठी मी उपसरपंच ग्रामपंचायत गुंदोली श्री उत्तम म्हात्रे यांना विनंती करतो. जे पाटील आहेत माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या खाली यायचं आहे. दुसऱ्या फेरीचा हा सामना रंगणार आहे दोन बलाढ्य संघांमध्ये. गावदेवी पूर्ण आणि वीर तानाजी प्रेक्षकांना सामना बघायला मिळेल. विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपलं खूप खूप आभार. नाणेफेक जिंकले गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक बबन. काय निर्णय? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काय उद्दिष्ट आहे बॅटिंग करण्यामागे? टार्गेट समोरच्या टीमसाठी ठेवायचं आहे. मग पहिला सामना आपण दिमाखात जिंकलेला आहे. दुसरा सामना जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. हो. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. गोरख आपण नाणेफेक हरलेला सुरुवातीला आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. मग किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. नो डाऊट तुमच्या संघाने पहिला सामना दिमाखात जिंकलेला आहे. तोच प्रयत्न असेल दुसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्याचा. नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे गावदेवी पूर्णा संघाच्या संघनायकाने. आमंत्रित केलेले आहे ते वीर तानाजी दापोडे संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स राजू पाटील. धन्यवाद जयंत पाटील. समालोचक परिवारातील एक सुमधुर आवाज जयंत पाटील आणि टॉप 5 मध्ये ज्यांची गिनती केली जाते भिवंडी तालुक्यामध्ये. भारदस्त आवाजाचा समालोचक, या परिसरातील एक बुलंद आवाजाने परिचित आहे. तर बोलूया सामन्याकडे. धावसंख्या जमा केलेली आहे ती 56. 57 धावांचं मोठं लक्ष आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक वेले सन्मान्य श्री जनकजी पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. मी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते धर्मवीर चषक 2020 मध्ये. शिवाजी होते फ्रंटलाईन गोलंदाज. चेंडूला लॉंगॉन रिजन मध्ये टोलल्याने आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका बघायला मिळतो. आरपार सीमापार चौकार. लॉंगॉन रिजन मध्ये जाणारा हा प्रेक्षणीय असा चौकार सुरेश याच्या
बॅटमधून निघालेला पहिला चौकार, चौकाराने स्वागत करतोय शिवाजी याचं. नंतर पंच करण्याचा प्रयत्न मात्र पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. शिवाजी याचा निर्धाव जातोय चेंडू. कष्टपैलू खेळाडू आहे शिवाजी मडवी. नटराज कारभाव संघाचा नंतर जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा तिथे प्रयत्न सुरेश असा. पुन्हा एकदा सज्ज शिवाजी. सुरेशच्या बॅटमधून पंच केला होता चेंडूला आणि चेंडू सीमारेषे पार सुपर कव्हर ची रेषा भेदून जातोय. शिवाजी पुन्हा एकदा सज्ज आपल्या बॉलिंग मार्कवर. एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव जातोय चेंडू. कमबॅक करतोय गोलंदाज. ज्याप्रमाणे पहिला चौकार खाल्ल्यानंतर 2 डॉट चेंडू टाकले होते. धावसंख्या स्थिर आहे 8. अतिशय सुंदर असं वातावरण क्रिकेटसाठी पोषक. एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, आता निर्धाव जातोय चेंडू. तर धावसंख्या होती ती 8 आणि ज्या याच्या अगोदर 2 पॅनल्टीच्या धावा दिल्या होत्या नटराज खारबावे संघाला ते आम्ही ऍड करतोय. म्हणजे सुधारित धावसंख्या धावफलकार आहे ती 10. दरम्यान आपण व्यासपीठावर जाऊया. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत गुंदवली सन्माननीय श्री संजय पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. काथोड पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली सन्माननीय श्री उत्तमजी म्हात्रे यांचा देखील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक सन्माननीय श्री जनक पाटील यांचा देखील स्वागत सन्मान आणि सत्कार. काथोड पाटील मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि सत्कार करायचा आहे. कारण पहिल्या षटकाचा जेव्हा खेळ संपला तेव्हा 8 धावा होत्या. 2 धावा पॅनल्टीच्या धावा आम्ही ऍड केलेल्या स्कोर मध्ये प्लस केलेल्या आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. फुलटॉस चेंडू मात्र समाचार घेता आले नाही. चेंडू लॉंग शॉप सीमारेषेकडे जाते. 1 2 का 4 5 धावा मिळणार आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येते. धावसंख्या धावपलकावर वेगाने वाढते. 15 लक्ष्य पाहतो आपण. 57 धावांचं लक्ष्य आहे.
आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 14.25 ची सरासरी प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी एकविरा पिंपळनेर संघाला. आता चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. आतापर्यंत पाहतोय दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला. धावपलकर धाबा आहेत बिनबाद 15, नॉन फॉर 15. चेंडूला पिस्टोस फ्लिक केला, स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जाते, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. राजदीप द्वारा चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा. धावपलकर धावसंख्या वाढते 17. या 2 धावसंख्येनिशी पाहतो चांगली फलंदाजी करताना चेतन आणि सुरेश खेळपट्टीवर. चेंडूला ऑन अप खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षण. रविकांत द्वारा चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढते. धावपलकर 19, बिनबाद 19 धावांची भागीदारी चेतन आणि सुरेश 2 फलंदाजांमध्ये, सलामीवीरांमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर वन्स अगेन संदीप. मिस टाइम फटका, टॉपेज, सब डिसमिसल. पहिला फलंदाज OUT. पहिलं विकेटचं पतन 19 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. एकविरा पिंपळनेर संघाचा पहिलं यश, ब्रेक थ्रू मात्र आपल्या संघाला मिळून दिलेलं आहे. ते संदीप याने अप्रतिम झेल टिपला होता. चेतन यांनी झेल टिपला होता. इस्टनच्या मागे एक लॉलीपॉप झेल. नवीन फलंदाज दिनेश शिंदे संघाचा संघ नायक. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज संदीप द्वारा. लिमिटेड सोर्सचा जर विचार केला तर डॉट चेंडूला देखील खूप महत्व असतं. ऍब्सोल्युटली ट्रू. चेंडूला ऑन दी राईज खेळलेला आहे. चेंडू येतो तो काऊ कॉर्नर सीमारेषेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. सुरेश 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते. धावपलकर 21. ओपिनियन मध्ये सांगितलं होतं एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक दिनेश याने की आम्ही सामना जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. त्यांच्या पाहतो आपण जे ओपिनियन दिली होती एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 57 धावांचं जर लक्ष असलं, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे एकविरा पिंपळनेर संघामध्ये. चेंडूला पिस्टोस ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विक थ्रो, फलंदाज मात्र धावचीत बाद होते. दुसरी धाव घेताना सुरेश. एकविरा पिंपळनेर संघाचा सुरेश धावबच्चरपणे खेळी संपुष्टात आले. किरण येते नवीन फलंदाज. आता मात्र 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 22 धावा धावपलकावर आहेत. अजून जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे तब्बल. बघूया 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू 35 धावा. मंगेश तिसरी षटक. आता मात्र हिट आउट या गेट आउट, डू अँड डाय सिच्युएशन. करो या मरोची स्थिती आहे पिंपळनेर संघासाठी, कारण 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. दिनेश संघाचा संघ नाही काय, बघूया फिनिशर ठरतोय की नाही बघायचंय.
उलटा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण राजदीप द्वारा 2 धावा त्यावर पूर्ण करतोय दिनेश. आज मात्र जे मैदानी क्षेत्ररक्षण आहे कमालीचं बघायला मिळते नटराज खारबाव संघाकडून. हे खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. उलटा चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूला शोधत बसला. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पाहतो आपण त्यावर फक्त एक धाव पूर्ण करतो दिनेश. लोअर फुलटा चेंडू होता मात्र समाचार घेता आला नव्हता तो दिनेशाला. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 25. अजून येणारे चेंडू 10 आणि 32 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. झेल उडाला होता. किरण याचा झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. किरण याचा झेल खूप महागात ठरू शकते. तो नटराज खारबाव संघाला किरण असा फलंदाज आहे की ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बरोबर पूर्णपणे क्षमता आहे आणि आपल्या संघाला विजयीपर्यंत नेऊन ठेवू शकतो. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन जातो थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक चेंडू मात्र पाहते खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा किरण पूर्ण करते. धावसंख्या वाढते धावफलकावर 29. 28 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. कठीण लक्ष्य आहे. बघूया तर मात्र दणादण फलंदाजी करावी लागेल. हे 2 चेंडू खूप महत्वाचे चेंडू आहेत. चेंडूला आडव्या बॅटने जमीन लगत अलॉंग दी कार्पेट खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपातो शिवाजी. चप्पल क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. पाहतोय 2 धावा बघता बघता पूर्ण केलं. धावपल मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे हा षटकार धावून षटकार ओव्हरच्या रूपाने 4 धावा आणि पळून 2 धावा पूर्ण केल्या होत्या. सामना जर तर हा चौकार ह्या 6 धावा कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरतील जयवंत पाटील. ऍब्सोल्युटली ट्रू. पाहतो आपण 7 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी एकविरा पिंपळनेर संघाला. 7 चेंडू 22 धावा. 7 बॉल 22 रन्स. 7 गेंदे बची है 22 रन चाहिए. अगोदरच म्हटलं होतं या षटकातील शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. एक मोठा फटका आलेला आहे. अजून एक जर मोठा फटका येतोय तर चांगल्या सुस्थितीत असेल तो एकविरा पिंपळनेर हा संघ. मात्र क्रिकेट आहे जो जिताबाई सिकंदर. शेवटी क्रिकेटचाच विजय होईल राजू पाटील. जो संघ सांघिक कामगिरी चांगली करतो तो नेहमीच विजय होत असतो क्रिकेटमध्ये. बघूया 7 चेंडू आणि 22 धावा. रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. उलटा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6. 6 धावांसाठी षटकार. अगदी रॉकेट शॉट आपल्याला बघायला मिळाला. ज्याप्रमाणे दिवाळीला छोटी मुलं बाटलीमध्ये रॉकेट लावतात तशा प्रकारचा शॉट आपल्याला बघायला मिळाला किरणेच्या बॅटमधून. धावसंख्या वाढते वेगाने 41. आता मात्र फक्त आणि फक्त 16 धावांची आवश्यकता. मी तर म्हणेन अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही 50-50 चान्सेस आहेत दोघांना. समान संधी सामना जिंकण्याची दोन्ही संघांना. पाहतो आपण. बघूया 6 चेंडू आणि 16 धावा. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की किरण याचा जो झेल सोडलेला आहे खूपच महागात ठरू शकते.
आणि पाहतो रूपांतर षटकारामध्ये. म्हणूनच क्रिकेटमध्ये झेलाला खूप महत्व असते. बघूया आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त फाईट प्रेक्षकांना बघायला मिळते दोन संघांमध्ये. सहा चेंडू आणि 16 धावा. प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना पाहतो दोन संघांमध्ये. डोळ्यांची पारणं फेडणारा सामना. शेवटचा निर्णायक षटक घेऊन येते. सामन्याचा क्रुशल मोमेंट्स. गोलंदाज रमाकांत, सामना करेल फलंदाज दिनेश, नॉन स्ट्रायकिंगला किरण. किरण 2 षटकांच्या मदतीने खेळते 16 धावांवर. दिनेश खेळते वैयक्तिक 3 धावांवर. निश्चित आज मात्र भालचंद्र संघामध्ये खेळताना दिसत नाही. त्याची कमतरता जाणवते खारबाव संघाला. फुलटा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. शिवाजी कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. शक्कर की गोली दी थी वापस दिनेश को और फंस गए जाल में. खरं तर हा चेंडू मिड विकेटच्या वरून जाणारा हा चेंडू होता. बॅटमधून जर बॅटवर घेता आला असता तर चांगला. मात्र थोडासा फसतोय तिथे दिनेश आणि झेल देऊन बाद होते. शिवाजीचा चांगला झेल. अभिषेक येतोय. फटका फसला. मात्र शिवाजी कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. चप्पल क्षेत्ररक्षक आहे. अष्टपैलू खेळाडू. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक नॉन स्ट्राईकला येतोय. नवीन फलंदाज. चेंडू मात्र पडल्यानंतर टर्न बघायला मिळते. आतमध्ये वळला. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू होता. 4 चेंडू 16 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. किरण एक धडाकेबाज फलंदाज आहे. तो एकुरा पिंपळनेर संघाचा. 4 चेंडू 16 धावा. पुढे येऊन स्टेप आडून खेळलेला व्हीच्या आकारामध्ये चेंडू येतो. तो डीप मिडॉनला पाहतो आपण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 3-13 चा इक्वेशन. 3 चेंडू 13 धावा. बघूया अभिषेक देखील एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर कट झाला. आतमध्ये वळला आणि फलंदाज स्कॉट बँड बाद. अभिषेक. ते 13 धावांची आवश्यकता. राजू पाटील, मी फलंदाज अभिषेक याची प्रशंसा करेन. पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही. सतत आपण बाद आहेत हे माहीत होतं त्याला आणि लगेचच क्रीज सोडलेली आहे. हे एक आदर्श खेळाडूची निशाणी आहे. आणि पुन्हा एकदा मी उदाहरण देईन त्या खेळाडूचा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अशा प्रकारचे निर्णय बघायला मिळायचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ते खास करून स्टीव्ह बकनर याचा देखील मी उल्लेख करेन. खराब पंचांची भूमिका पार पाडली वेस्ट इंडिजचा स्टीव्ह बकनर. याच्या निर्णयाचा स्वागत केला. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पुढे येऊन स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. किरण साफ बीट होते. आता मात्र पाहतो आपण सामन्यावर घट्ट पकड निर्माण केलेली होती नटराज खारबावे संघाने. शेवटचा 1 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळते. 1 चेंडू आणि 12 धावा. चमत्कार. मात्र इथून व्हाईट किंवा नो बॉल एक ऑप्शन आहे. मात्र सामन्यावर जी पकड आहे तिने अगदी मजबूत पकड निर्माण केलेली आहे खारबावे संघाने.
चेंडू बघूया फुलटॉस मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे पाहतोय हा सामना 6 धावांनी जिंकलेला आहे नटराज खारबाव संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. एकविरा पिंपळने चांगली फाईट दिली आपल्या संघाने. हार्ड लक अभिषेक, किरण, चेतन, हार्ड लक सुरेश, ऑल टीम. दिनेश स्पेशली कॉंग्रॅच्युलेशन नटराज खारबाव. आणि सामनावीर आहे तो म्हणजे नटराज खारबाव संघाचा प्रशांत, ज्याने 16 धावांची खेळी साकारली. एक शॉर्ट डायनामिक इनिंग पेश केली तो म्हणजे नटराज खारबाव संघाचा प्लेयर ऑफ द मॅच प्रशांत.